तर हाय, पिलूची तब्येत अचानक खराब झाली म्हणून चाललो होतो आम्ही दवाखान्यात. दवाखान्यातून येता येता छान अशी भाजीसुद्धा आणली होती आणि मेथीची जुडी खूपच फ्रेश होती म्हणून पटापट घेतली निसायला. तर मेथी तर निसून ठेवली, पण दुपारी बनवायचे होते मला पराठे, ते पण आलूचे पराठे. मग काय छान असे बटाटे उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली, त्याच्यामध्ये खूप छान असे मसाले वगैरे टाकले आणि मग मस्तपैकी त्याचे गोळे बनवून घेतले. आता गोळे याच्यासाठी बनवून घेते कारण तर पराठे बनवताना आपल्याला त्याची खूप मदत होते. पीठ तर मी आधीच मळून ठेवलं होतं आणि ते छान असं भिजून राहिलं होतं, तरीसुद्धा एकदा अजून छान पद्धतीने पीठ मळून घेतलं आणि मस्तपैकी मऊ आणि लुसलुशीत पीठ झालं होतं. छान असा गोळा काढून घेतला. आता रेसिपी तर खूपच छान झाली होती, पण मस्तपैकी बनवायला पण तितकीच मजा आली होती. बऱ्याच दिवसातनं आज आलू पराठा बनवत होती. मस्तपैकी छान झाले होते. आता असं टॅप टॅप केलं ना की सगळा आलू जो आहे तो चारही बाजूला मस्तपैकी पसरतो आणि आलू पराठासुद्धा खूप छान होतो. आता पटकनपैकी गॅस पेटवला आणि ठेवला तवा. आता तवा गरम होतोय तोपर्यंत पिल्लूचं पण मध्ये मध्ये चाललं होतं काय काय करू काय काय नको. तर मस्तपैकी छान असे पराठे मी बनवून घेत होते. तुम्ही कोणत्या पद्धतीने पराठे बनवतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पराठे तर खूपच छान होत होते. माझ्याकडे तूप नव्हतं म्हणून मी फक्त तेलामध्येच पराठे परतून घेत होते, कारण तर तूप नाही आहे माझ्याकडे. आणि जर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता, पण तेलानेसुद्धा मस्त होतात पराठे. तुम्हाला कसे आवडतात, तुपामध्ये की तेलामध्ये? पातळ असे पराठे झाले होते आणि सगळीकडे आलू पसरलेला होता. तुम्ही बघूच शकतात किती छान झालेले आहेत. मस्तपैकी छान असा रंगसुद्धा आलेला आहे. आणि इकडं पिल्लू जो आहे ना, काय माहिती त्याचं काय झालेलं, पिशवी घेऊन बाय करत होता मला, बोलतो बाय बाय मम्मा मी तर चाललो. असं पण आता पिल्लू खूप छान असा एकटा खेळतो. इकडे माझेसुद्धा पराठे बनवून रेडी झाले होते. आता मस्तपैकी पराठे एन्जॉय करतो आणि खूप छान झाले होते. पराठे खाऊन तर मस्तपैकी झोपूनच गेलो होतो आम्ही आणि संध्याकाळी मस्तपैकी चहासोबत विटामारी खाल्ली आणि रात्रीच्या जेवणाचं तर व्हिडिओ काही घेतला नाही. रात्रीची शेवट अशी काही.